करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परमपुण्य जे भोग मोक्ष नव्हे श्रीन ब्रह्म परिपूर्ण प्रपाक। म्हणजे जे रोज नित्य बाळूमामा या नामाचे नामस्मरण करीत असतात ना, त्या व्यक्तीचे अनेक जन्मांचे पापकर्म एका क्षणात नष्ट होते आणि त्याला नवीन देवी शक्तीची अनुभूती येऊन नक्कीच ब्रह्मप्राप्ती होऊन जाते। म्हणून मित्रांनो, तुम्ही नक्कीच बाळूमामांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने कायमस्वरूपी करत चला आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील। प्रेमळ भक्ता, आज आम्ही हा गोड आणि प्रेरणादायी संदेश खास तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहोत। म्हणून हा संदेश अजिबात तू दुर्लक्ष करू नको, कारण हा संदेश तुझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे। नक्कीच आयुष्यात विश्वास हा फक्त तुम्ही भगवंतांवर ठेवा आणि प्रेम हे तुमच्या कर्मांवर करा, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करणार नाहीत, हे मात्र निश्चिंत खरे आणि नक्कीच खरे। मित्रांनो, स्मरण करताच समोर उभे राहतात ते नक्कीच बाळूमामा, जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावत येतात, तेच बाळूमामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या एका जोडीत नक्कीच टाकतात। ते म्हणजे बाळूमामा जे सुख दुःखाच्या नक्कीच पलीकडील आहेत। ते म्हणजे नक्कीच बाळूमामा। नक्कीच तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांचे नामस्मरण हे कायम निस्वार्थ मनाने मात्र करायचं आहे। नक्कीच भगवंत सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी स्वतः आहे। ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल। एवढं मात्र खरे, आयुष्यात जर संकटे आली तर तुम्ही भगवंतांना आपली संकटे सांगा। सगळे वाढू नक्कीच लागली तर संकटांना नक्कीच भगवंतांची ताकद सांगा आणि संकटे आयुष्यातून निघून गेली की मग मात्र तुम्ही नक्कीच बाळूमामांची महिमा सांगा। हे तुमच्यासाठी खरे, कारण बाळूमामांच्या मार्गात संकटांना नक्कीच थारा नाही, हे देखील खरे आणि सत्य आहे। म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी संकटे आली तर त्या संकटांना सांगा की तुमचा भगवंत किती मोठा आहे। हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे। मित्रांनो, आजचा हा गोड संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन ऐका। नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट। निश्चिंत रहा, बाकी मी पाहील, पुढे चाल मागे मी राहीन, कुठेही जात येथेही दर्शन मी तुला देईन। एवढेच नाही तर तुझ्यासाठी जे अशक्य आहे त्या प्रत्येक गोष्टी शक्य करेल। जेवढं एकट्याने संघर्ष तुम्ही कराल ना, तेवढं ताकदवान तुम्ही व्हाल। अजिबात कोणाच्या भरोशावर कधी बसू नका। स्वतःची ढाळ तुम्ही स्वतः आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा, कारण जो स्वतःच्या जोरावर आपलं अस्तित्व उभं करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवतो, त्याच्या परमेश्वर नक्कीच परमेश्वर साथ देत असतात। एवढं मात्र गोष्ट नक्कीच खरी आहे। तक्रार नाही, धन्यवाद शिकलो तुमच्या संगती मामा, नम्र व्हायला शिकलो। पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन माझे नाराज व्हायचे। आता तुमच्या इच्छेत इच्छा मिळून नेहमी मी आनंदी राहायला शिकलो। हीच भगवंतांची नक्की शक्ती आहे। मित्रांनो, एका वेळेनंतर सुंदरता नव्हे तर साधेपणा माणसाला नक्कीच आवडू लागतो। अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र 1000 नातेवाईकांपेक्षा चांगला असतो। किती खचलास तरी तू पुन्हा नव्याने सुरुवात कर, हार मानू नको, मी तुझ्या कायम सोबत आहे। ही गोष्ट तुला नक्कीच प्रेमळ भक्ता कायम लक्षात ठेवायची आहे। नक्कीच भगवंत म्हणतात, जर तुम्ही बरोबर असाल तर नक्कीच तुम्हाला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही, आम्ही आहोत तुमच्या सोबती। तुम्ही बरोबर असाल तर नक्कीच तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही। आम्ही सत्याच्या मागे कायम उभे आहो आणि सत्य उशिरा का होईना मात्र प्रत्येकाच्या समोर येतं, हे मात्र अटळ सत्य आहे आणि हे सत्य तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे। भगवंतांना विसरून कसं चालेल, त्यांनीच आम्हाला आमचं आयुष्य नक्कीच सावरले, हेच आमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे।
मित्रांनो, जिथे समजून घेतलं जातं तिथे सांभाळून पण घेतलं जातं हे खरे. नक्कीच बाळूमामांनी आपल्या प्रत्येकाला उपदेशात सांगितलं आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळालेली आहे हे समजायला त्याहून जास्त मोठं भाग्य लागतं. म्हणून लक्षात ठेवा, जी लोक तुमची काळजी करतात तुम्ही त्यांना नक्कीच जपा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट. अनुभव नेहमी आयुष्यात शिकवण देत जाईल. कोणाच्याही चुका मोजत बसू नको. आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल. हे मात्र तुला कायमस्वरूपी प्रेमळ भक्ता नक्की लक्षात ठेवायचे. कानावर हे बोल पडता पुन्हा एकदा जिंकण्याची ताकद येते. ते म्हणजे तू भिवू नको, मी तुझ्या सोबत आहो. मित्रांनो, नक्कीच परमेश्वर आपण प्रत्येकांच्या कायमस्वरूपी सोबत असतात बरं का. फक्त आपल्याला त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने नक्कीच विश्वास ठेवायचा आहे आणि निस्वार्थ मनाने आपल्याला त्यांची कायमस्वरूपी भक्ती मात्र करायचे. नाते टिकण्यासाठी ओढ व संयम दोन्हींचा समतोल नक्कीच साधावा लागतो. नात्याची वीण घट्ट जरूर असावी, पण रुतेल अशी कधीच नसावी. हे देखील खरे. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हरलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही, कारण मावळलेला सूर्य पुन्हा नक्कीच उगवतो. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. मित्रांनो, किती हार झाली तरी तुम्ही कधीही नक्कीच पूर्णपणे हरून जाऊ नका, कारण एक ना एक नक्कीच विजय हा तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात सर्वश्रेष्ठ ठरून जाईल. टेन्शन खूप कम आहे नक्कीच असे नसून टेन्शन खूप आहे असं प्रत्येकजण म्हणतं, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही आता विचार कराल की माझं डोकं दुखत आहे, मला असा आजार झालेला आहे, तर नक्कीच दुसऱ्या दिवशी किंवा काही क्षणात तुम्हाला अनुभवायला मिळेल की खरंच तुमचं डोकं दुखत आहे. आणि जर तुम्ही विचार कराल की नक्कीच जीवनामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी आहात आणि तुम्हाला काहीच होत नाही, तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहाल आणि नेहमी नक्कीच पूर्णपणे सुखात राहाल. एवढं मात्र नक्कीच खरे. जगाची चिंता सोड, चल आदमापूरला जा. नक्कीच हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण जिथं भगवंत सर्वांचं नशीब बदलत असतात ही गोष्ट तुला प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. जास्त इच्छा नाही भगवंता, आयुष्याचे पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगलं नक्कीच असू दे, एवढंच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो, बाकी काहीही नाही. नक्कीच ही खरी गोष्ट आहे. ज्याच्यासोबत असतील भगवंत तो आयुष्यातील प्रत्येक डाव जिंकेल. उशिरा का होईना पण उत्तम जिंकेल, हे मात्र खरे. मित्रांनो, नक्कीच संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमी जास्त असते बरं, कारण संपत्तीच असेल तर फक्त नक्कीच विल तयार होते, पण जर संस्कार चांगले असतील तर मग मात्र गुडविल तयार होते. हीच गोष्ट आणि याच गोष्टीचे मोठे अंतर आहे. नक्कीच लक्षात ठेवा, ज्याचे चेहरा चांगला असतो त्याच्यावर लोक फिदा होतात, पण ज्याचे मन चांगले असते त्याच्यावर भगवंत फिदा होतात. म्हणून तुम्ही मन चांगले ठेवा आणि तुमचे कर्म नेहमी चांगले करा. हे तुमच्यासाठी चांगले. कर्तृत्वात माणसे कधीच नशिबाच्या आहारी जात नसतात आणि नक्कीच नशिबाच्या आहारी गेलेली माणसं कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाही. वादी होण्यापेक्षा तुम्ही प्रयत्नवादी व्हा. यश तुमची नक्कीच वाट बघेल. एवढं मात्र खरे. भगवंतांची दिव्यत्व, धर्माची धार्मिकता व माणसाचे माणूस पण या तीन गोष्टींचे त्रिवेणी संगम नक्कीच आहे. ते म्हणजे माणुसकी या प्रेरणेत आहे. म्हणून माणुसकीला जो जगला त्यानेच देव पूजला, त्यानेच धर्म पाळला व तोच माणूस या पदाला शोभला. हे मात्र सत्य, अटळ सत्य आहे. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे गुरु म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, नक्कीच हा संदेश तुम्ही पुढे ऐका आणि आत्ताच हा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून नक्कीच प्रत्येकाला हे संदेश प्राप्त होतील. नक्कीच हा संदेश तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगला नक्कीच संदेश आहे. म्हणून हा संदेश तुम्ही पुढे नक्की शेअर करा. कधी कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो, कारण बोलणारा कोणी वेगळाच असतो आणि बोलायला लावणारा कोणी वेगळाच असतो. ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे.
आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे हे मात्र काही ना काही एक मोठं कारण दडलेलं असतं बरं. नक्कीच, कारण काही लोक आपल्याला वाईट कर्माची ही शिक्षा द्यायला येत असतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची हे फळं द्यायला आपल्याकडे येत असतात. काही लोकांकडून तुम्हाला खूप त्रास होईल, तर काही लोक तुमच्या आयुष्यात येताच तुमचं आयुष्य बदलून जाईल. एवढं मात्र नक्कीच खरं आणि सत्य आहे. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज कधीच नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. एवढं मात्र नक्कीच खरंही आहे आणि सत्यही आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त मनात विचार करा की माझं चांगलं होईल, उत्तम होईल आणि सर्वात नक्कीच चांगलं होईल, असे सकारात्मक विचार करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात भगवंतांची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यासाठी तुम्ही कर्म नेहमी चांगले करा. जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुमचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. हे मात्र अटल सत्य आहे. मित्रांनो, आजचा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुढे देखील वेळ देऊन तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका. भगवंत म्हणतात, जर तू माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असशील तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल. फक्त तुला संयम मात्र नक्कीच पूर्णपणे ठेवायचा आहे. कोकिला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट हा दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर तुम्ही कायम विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. प्रेमळ भक्ता, जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला त्यापेक्षा चांगले मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर, कारण प्रत्येक गोष्टी जर प्रत्येक वेळी भगवंत आपल्याला मागताच देतील तर भगवंतांना देखील किंमत नसली नसती. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणून तुम्ही कायमस्वरूपी धीर धरा आणि नेहमी भगवंतांची नक्कीच प्रार्थना ही निस्वार्थ मनाने नक्कीच करा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्कीच प्राप्त होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगण्यासाठी संघर्ष कधीच नसतो. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. हे अटल सत्य तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नको, कारण या वाईट दिवसांमध्येच तुझे चांगले दिवस लपलेले असतात. फक्त ते तुला शोधायचे असतात. एवढं मात्र खरे, ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमत असते, तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत जातो. अंतःकरणात किती संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ नक्कीच पर्याय आहे. लोक म्हणतात, जे नशिबात आहे ते एक दिवस तुम्हाला नक्कीच मिळतं, पण जे हृदयात आहे त्याचं काय, याचा देखील प्रश्न निर्माण होतो. आणि याचं आम्ही तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट ही नक्कीच तुमच्या कर्मावर अवलंबून असते. तुमचे कर्म देखील नक्कीच तुमच्या पूर्णपणे नशिबावर नसून नक्कीच तुमच्या कर्मावरच अवलंबून आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही चांगले कराल तर तुम्हाला चांगलंच प्राप्त होईल आणि तुम्ही वाईट कराल तर नक्कीच तुम्हाला वाईट प्राप्त होईल. हे खरे. जेव्हा काही माणसाला तुमच्यातलं चांगलं सहन होत नसतं तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं प्रत्येक वाईट गोष्टी सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे कधीच नसते. कधी कधी तुम्ही एकटे पण लढावे लागतात, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. तुम्ही असे लढा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात देखील, पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ देखील असतात. ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रू देखील पुसतात. कधी हक्काने नक्की चेष्टा मस्करी देखील करतात, तर कधी मध्येच भावनिक होतात. हेच नक्की आयुष्यामध्ये चालत असतं. नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीच कमी लेखू नये. खूप दूरवर पाहण्याच्या नादात
चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुमचं आहे, तुम्ही त्याला सांभाळा. नक्कीच यासाठी तुम्हाला नक्कीच या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नक्कीच सध्या जी गोष्ट तुमच्याकडे आहे तीच गोष्ट सध्या तुमची आहे. बाकी प्रत्येक गोष्ट फक्त एक प्रकारची मोह माया आहे. डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जाणार नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे कधी उघडणार नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर नक्कीच थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या एका क्षणात आपल्या दूर होऊन जातील. हे मात्र सत्य, ते म्हणजे अटळ सत्य आहे. नक्कीच मीठ भाकर खाऊन झोपावं, पण कधीच पुढे हात नक्कीच पूर्णपणे पुढे करायचं नाही. हे देखील नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधून मागे वळून बघावं, म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत मधून इथपर्यंत पोहोचलो याची तुम्हाला जाणीव कायमस्वरूपी होत जाईल. नक्कीच तुम्ही तुमचं काम हे नेहमी एखाद्या वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा जर असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही तुमचा वाईटीचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. हे मात्र सत्य, अटळ सत्य नक्कीच आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची डाळ जर प्रेमळ भक्ता तुझी मजबूत असेल तर जगाने तुझ्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल करू दे, काही फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला स्वतःवरती कायम नक्की लक्षात ठेवायचे. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे माणुसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जिवलग माणसं तुम्ही जोडावी आणि जपावी, कारण हीच खरी संपत्ती. भगवंत सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच नक्कीच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे देखील सुद्धा तुझी ओळख दाखवतील. नक्कीच प्रयत्न कधी सोडू नको. सुरुवात नेहमीच कठीण असेल आणि या कठीण परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवून सतत प्रयत्न चालू ठेवले तर मिळणारे यश सर्वात मोठे असेल. हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुमच्या संघर्षकाळी कोणी तुमच्यासोबत असेल तर एकतर तुमचे ते आई वडील असतील आणि दुसरं म्हणजे परमेश्वर असतील. हे नक्कीच ठेवायचे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे बाळूमामा आहेत. जिथे अंधार आहे तिथे देखील नक्कीच प्रकाश करणारे बाळूमामा आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकणारे देखील मामा आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे देखील मामा आहेत. व जो अपंग आहे त्याला नक्कीच पळण्याचे बळ देणारे देखील मामा आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे नक्कीच मामा आहेत. ज्याचे नाव बुडणार आहे त्यांची नाव किनाऱ्यावर आणणारे देखील नक्कीच बाळूमामा आहेत. सर्व करता आणि करविता म्हणजे नक्कीच बाळूमामा आहेत. फक्त तुम्हाला त्यांची भक्ती निस्वार्थ मनाने करायचे. प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तुशुद्ध नक्कीच होते. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढून जाते. घरात सात्विकता वाढते आणि सांसारिक अडचणी हे कमी होतात. प्रेमभाव नेहमी निर्माण होतो आणि घरात भगवंतांचा वास कायम राहतो. काळजी देखील संपत्ते. नक्कीच भीती जाते. संकटाला सामोरे जाता आपल्याला सहजपणे येते. स्वभावात बदल देखील होतो. हेच नामस्मरणाचे फळ आहे. तुम्हाला नामस्मरणाचे फळ नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कडू आहे पण नक्कीच सत्य आहे बरं का. ते म्हणजे नक्कीच लक्षात ठेवा, जो नेहमी प्रामाणिक राहतो व नेहमी नक्कीच ज्याची किंमत लोकांना कळत नाही, जे बोलायला एकदम लबाड आणि लोकांना गोल गोल फिरवण्यात नक्कीच पटाईत असतात, ते लोक आज समाजात जरी प्रिय असले तरी भगवंतांच्या मनात कधीच प्रिय नसतात. हीच कडू आहे पण सत्य आहे. ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे. मित्रांनो, नक्कीच भगवंतांनी एक वाक्य लिहिलं आहे. नक्कीच तू जर कुणाचे वाईट केलेले नसेल तर तुझं देखील काही वाईट होणार नाही. फक्त तू आमची निस्वार्थ मनाने भक्ती करून तर बघ. जेवढं गमवलं आहेस त्यापेक्षा चांगलं तुला मिळून जाईल. आपल्या आजूबाजूला सतत सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टी घडत असतात. फक्त आपण कोणती निवडतो हे आपल्यावर मात्र नेहमी अवलंबून असतं. सकारात्मक गोष्टी आत्मसात करायला भरपूर मेहनत घ्यावी लागते,
पण नकारात्मक गोष्टी शिकण्याची ही गरज कधीच नसते. नकारात्मक गोष्टी आयुष्य बिघडून टाकतात, तर सकारात्मक गोष्टी या आयुष्याचं एका क्षणामध्ये सोनं करतात. म्हणून सतत सकारात्मक गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, काही वेळी नीती ही आपल्याला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते बरं का. फक्त परक आणि आपलं कोण हे ओळखण्यासाठी आणि आपल्यातील जिद्द आणि मेहनत अजून पाहण्यासाठी नक्कीच असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नक्कीच तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजतात तितकंच सुखी तुम्ही राहाल. तुमच्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक तुम्हाला सापडतील. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष कधी देऊ नका, कारण जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुम्ही विखुरले जाल. मन तुम्ही शांत ठेवून नेहमी पुढे चालत राहा, तर नेहमी तुम्हाला नक्कीच यशस्वी तुम्ही होत जाल. या मात्र गोष्टी नक्कीच खरे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. तू भिवू नको, फक्त तुला नक्कीच आमची निस्वार्थ मनाने भक्ती करायचे. एकदा जर वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. नक्कीच भगवंत मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझ्या हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या प्रत्येक संकटांना सामोरं जाण्याची 2 हात करण्याची मला ताकद द्या आणि मला बळ द्या. तुम्ही स्वतः नक्कीच आमच्यासोबत आहात. सगळं काही मग ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही, हे मात्र खरे. भगवंत कधीच गुणाचं वाईट करत नसतात, पण देवात एक मोठी खोड आहे. ती खोड म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र हे भगवंत व्याजासहित नक्कीच वसूल केल्याशिवाय सोडत नसतात. ही गोष्ट मात्र नक्कीच अटल सत्य. नशिबाने साथ सोडली म्हणून कधीच मरायचं नसतं, तर स्वतःच्या हिमतीवर नेहमी आयुष्य जगायचं असतं. नक्कीच पूर्णपणे जीवनामध्ये किती संकटे आले तरी नेहमी आपल्याला भगवंतांचे नामस्मरण करणं हे मात्र सोडायचं नसतं. मित्रांनो, कधी व काय येते म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नक्की एका चिमणीने देवांकडे तक्रार केली की हे देवा, खूप मेहनतीने मी एक घरटे बनवलेले होते, पण तुम्ही माझ्या घरापाशीच एक वादळ पाठवलं आणि माझं घर एका क्षणास नक्कीच उद्ध्वस्त झालं. देव म्हणाला, तू घरट्यामध्ये होती आणि तुझ्या घरट्यांकडे साप येत होता, त्यासाठीच मी ते वादळ तुझ्याकडे पाठवलो, म्हणजे तू झोपेतून उठून उडून नक्की जावे आणि तुझे प्राण वाचावे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जीवनात पण नेहमी संकटे येतात आणि नक्कीच येतच असतात. आपल्यालाही कळत नाही की भगवंत आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून बाहेर काढत असतो. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की भगवंत आपल्यावर संकटे आणत आहे, तर विश्वास ठेवा, भगवंत आपल्याला त्यातून बाहेरसुद्धा काढतील. फक्त आपला त्यांच्यावर मात्र भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेवायला हवं. हे मात्र गोष्ट नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. जेवढी अपेक्षा जास्त तेवढीच निराशा. आणि नक्कीच कर्मावर विश्वास ठेवशील तर अपेक्षापेक्षा जास्तच आम्ही तुझ्या पदरी देईन. तुझ्या वाटेचे सुख तुला नक्कीच मिळणार. फक्त प्रत्येक वेळी निस्वार्थ मनाने मात्र तू आमची भक्ती नक्कीच कर. मित्रांनो, भगवंत सांगतात, जर तुझं कोणी ऐकून घेत नसेल तर तू मला सांग. माझ्याकडून ज्याला नक्कीच ऐकू द्यायला नक्कीच हवे त्यापर्यंत नक्की पोहोचेल, हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, आजचा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, तुमचे चांगले दिवस सुरू नक्कीच होत असतात. फक्त तुम्हाला ठेवावा लागतो तो मात्र नक्कीच संयम. नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवा, किती संकटे आली, किती दुःख आले तरी नक्कीच प्रत्येकाला भगवंत सोबत आहेत असं तुम्ही विचार करा. आयुष्य म्हणजे काय असावं, ओंजळीत मावळेल तेवढंच भरावं आणि नक्कीच सांडण्या अगोदर मात्र प्रत्येकाला वाटायला शिकावं.
हेच आयुष्य असतं आणि नेहमी आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा एकच कान मंत्र आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. आयुष्यात आनंदी राहायचंच असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोण काय करतं, कशाकरिता करतं आणि का करतं, तुम्ही याचा फार विचार नका करू. या गोष्टींपासून तुम्ही नेहमी स्वतःला जितकं लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त खुश राहाल आणि आनंदी राहण्याचा हा एक पद्धतीचा कान मंत्र आहे. ही नक्कीच तुम्हाला गोष्ट कायमस्वरूपी पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच तुम्हाला भगवंतांचे नेहमी नामस्मरण हे निस्वार्थ मनाने करायचं आहे, कारण जो नेहमी नामात राहील परमेश्वर त्याच्या प्रत्येक कामात राहील. हे तर गोष्ट आम्ही तुम्हाला नक्कीच प्रत्येक संदेशाद्वारे सांगत असतो, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि नेहमी संदेश ऐकत चला. नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट. आणखी एक गोष्ट म्हणजे जीवनाचा प्रवास हा तुम्हाला साथ देणाऱ्या, मदत करणाऱ्या व सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांसोबत करा, कारण सकारात्मक विचार करणारे लोक नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याचाही नक्की विचार करतात, स्वतः यशस्वी होतात आणि दुसऱ्यालाही यशस्वी होण्यास मदत करतात. ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे. धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.